इचलकरंजी महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं। यावेळी नागरिकांनी विविध विषयांवर आपल्या तक्रारी मांडल्या। यावेळी उपायुक्त शंकर कुंभार उपस्थित होते। नागरिक शहरातील विविध प्रश्नांवरून समस्या मांडत असताना अनेक अधिकारी उपस्थित नव्हते। आपल्या तक्रारींचं निरसन न झाल्यानं नागरिक संतप्त झाले। लोकशाही दिनामध्ये लोकांच्या तक्रारींचं निरसन करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते, पण अधिकारी मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावतायत। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं लोकशाही दिन सुरू केला असून या दिनाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं वादावादीचा प्रकार घडला। उपायुक्त शंकर कुंभार यांच्याकडून तक्रारींचं निरसन न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। शासनानं लोकशाहीचा अपमान करण्याचा घाट घातलाय का? लोकशाही दिन लोकांचा वेळ वाया घालवण्यासाठी घ्यायचा का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं विजय मलाबादे यांनी सांगितलं। आज नगरपालिकेमध्ये लोकशाही दिन होता। प्रथम लोकशाही दिवशी आज लोकशाही दिनानिमित्त नागरिकांची तक्रार निवारण होणे आणि आमच्या अपेक्षा नाही येतोय। मात्र इथं त्या लोकशाही दिवशी कोणी अधिकारी संबंधित विभागाचे नसतात, फक्त आयुक्त तेवढे बसले असतात की ते घेतात आणि फक्त रेफर करायचं काम करतात। म्हणजे जसं एखादा बार्नेशीमध्ये इन्व्हॉर्डमध्ये पत्र देणं आणि घेणं एवढंच फक्त काम चालतंय। लोकशाही दिनानिमित्त आमची तक्रारी आमच्या काय तर गारानं ऐकून घेण्यासाठी आम्ही इथे येतोय, मात्र ते अधिकारी कुठल्या प्रकारचं गारानं ऐकून घेतलं जात नाही। ते अधिकारी आम्हाला सांगतात की फक्त आम्ही ते घेणार आणि संबंधित विभागाकडे डिपार्टमेंटकडे आम्ही फक्त पाठवणार। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की लोकशाही दिनानिमित्त आमच्या लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आणि गाणं ऐकून चांगल्या पद्धतीनं लोकशाही दिन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। यावेळी श्रीकांत खाणीकर, कृष्णात अंजगुडे, चंद्रकांत अनुरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।